नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मिशन सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 अभ्यास निवेदन 3 महिने चार चांद या सत्रांतर्गत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 12 तारखेपासून सेट परीक्षेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि आज 7 जानेवारी 2024 यानंतरनं तब्बल 3 महिन्याला म्हणजे 7 एप्रिल 2024ला आपली सेट परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये आपल्याला जर 4 चांद म्हणजेच आपल्याला रिझल्ट आणायचा असेल तर, कारण की या परीक्षेचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत, ते पैलू जाणून घेण्यापूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्राध्यापक भरती, त्याचबरोबर विद्यापीठीय प्राध्यापक भरती, महाविद्यालय प्राध्यापक भरती, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, पवित्र पोर्टल अंतर्गत आणि सेटनेट परीक्षेची जर आपण तयारी करत असाल तर सर्व अद्ययावत माहिती तुम्हाला याच एकाच चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब केलं तर आपल्याला सर्व अपडेट येत राहतील. त्यानंतरनं पेपर क्रमांक 1 किंवा या संदर्भातील आपण ग्रुप देखील तयार केले आहेत. व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यानंतर टेलिग्राम ग्रुप आहे, फेसबुक पेज देखील आहे ऑल एक्झाम कट्टा या नावानं. जर तुम्हाला आमच्याशी जोडलं जायचं असेल तर या पेजवर किंवा ग्रुपवर तुम्ही क्लिक करून जॉईन करू शकता. त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण बघा मित्रांनो, परीक्षा अर्ज प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे. साधारणतः 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यानंतरनं लेट फीद्वारे तुम्ही 1 फेब्रुवारीपर्यंत देखील अर्ज करू शकणार आहात. पण अर्ज कसा करावा, मूळ कागदपत्र सादर करावी लागतात का? तर बघा, अर्ज करत असताना सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत लॉगिंग म्हणजेच रजिस्ट्रेशन करता वेळेसच तुम्हाला तुमचं ID आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतरनं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरनं परत तुम्हाला लॉगिंग करून तुमचं डिटेल्स सर्व फिलअप करायचे आहेत. यामध्ये कोणतीही चूक किंवा चुकीची माहिती तुम्हाला भरता येणार नाही आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी काय पात्रता हे सर्व आपल्याला माहीत आहे. MA, MSc, MD, MEd, त्यानंतर कोणत्याही विषयातून तुम्ही PG असाल आणि 55% पुढचे मार्क असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत, आरक्षणाचा लाभ घेतात, ते 50%च्या पुढचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकणार आहात. पात्र होण्यासाठी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे एकंदरीत 2 पेपर असतात. पेपर 1 जो असतो तो अनिवार्य असतो सर्वांसाठी, म्हणजे सिलेबस सेमच असतो आणि प्रत्येक पेपरमध्ये 10 घटक, पेपर 1मध्ये 10 घटक आहेत आणि आपल्याला ठरलं आहे की पेपर 1मध्ये 10 घटकावर तुम्हाला प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि पेपर क्रमांक 2 तुम्ही ज्या विषयातून PG झाला आहात त्याच विषयातून तुम्हाला देता येणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे 2-3 विषयात PG असेल तर तुम्हाला फॉर्म भरत असताना म्हणजेच ऑनलाईन अर्ज करत असताना तिथं नमूद करायचं की तुम्हाला कोणत्या विषयातून ही सेट परीक्षा द्यायची आहे. त्याच विषयातून तुम्हाला पेपर 2ची तयारी करायची. आता पेपर 2साठी जर आपण विचार केला तर 10च घटक असतात. प्रत्येक घटकावर आपल्याला 10 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जातात. अशा पद्धतीनं प्रत्येक घटक म्हणजेच आणि गुणांचं विभाजन हे निश्चित स्वरूपात ठरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला घटकानुसार अभ्यास करायचा आहे. असं केलं तर आपण निश्चितच यश संपादित करू शकतात. त्यानंतर किती तास अभ्यास करावा असं अनेक विद्यार्थ्याचे प्रश्न येत असतात. तर साधारणतः 4 ते 5 तास 3 महिन्याच्या कालावधीमध्ये नियमित पण सातत्यपूर्ण 3 ते 4 तास 4 ते 5 तास जर तुम्ही अभ्यास केला आणि अभ्यासाची पद्धत ती आपण पुढे त्याच्यावर चर्चा करणारच आहोत, तरी पण सफिशियंट आहे, पुरेसं आहे. पुस्तक कोणती वाचावीत? बघा, 100 पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा तर तुम्ही त्यामध्ये निश्चितच, पण पुस्तक हे ऑथेंटिक असावं, अभ्यासक्रमानुसार त्या पुस्तकाची निर्मिती केलेली असावी. आता अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या सेट भवन याचं जे वेबसाईट आहे त्यावर देखील दिलेलं आहे नेटचा आणि सेटचा सेमच सिलेबस आहे. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल. तर त्यावर अभ्यास करत असताना आपल्यासमोर मूळ अभ्यासक्रमाची प्रत असावी, म्हणजेच प्रत्येक पुस्तकामध्ये तो कव्हर झालाय का याचा देखील आपल्याला ठांगपट्टा लागत असतो. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे जे तुम्ही 10 घटकांचं वेगळं नियोजन केलंय त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. बघा, पेपर 1 संदर्भात जर आपण विचार केला तर मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जो क्वेश्चन संच आहे विश्लेषणाचा, तो आपण कुठं जरी गेलात म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुक स्टॉलवर
निर्मिती पब्लिकेशन, लेखक प्राध्यापक शिवदास मुंडे. तुम्ही कुठेही पाहू शकता, ते कोणत्याही महाराष्ट्रातल्या, ज्यामध्ये तुम्हाला सर्व 10 प्रश्नपत्रिकेचं मागील 10 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण दिलेलं आहे. ज्याची मदत तुम्हाला या म्हणजे पेपर 1 साठी निश्चितच होणार आहे. त्यानंतरनं पेपर 2 साठी तुम्ही अभ्यासक्रम समोर ठेवूनच अभ्यास करावा, प्रत्येक मुद्दा कव्हर करावा. त्याचबरोबर मागील 2019 पासून जो पेपर 2 चा अभ्यासक्रम बदलला, त्यापासूनच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं देखील विश्लेषण करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला परीक्षाभिमुख दृष्टिकोन, अभ्यासक्रम आणि परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात याची सांगड तुम्हाला निश्चित पद्धतीनं घालता येईल. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, नवीन तयारी करत असतील किंवा मागच्या काही 2-3 सेट परीक्षामध्ये 1-2 मार्कानं रिझल्ट जात असेल, तर आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलमार्फत आणि SM क्लासेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमानानं SM क्लासेस पुणे आपण 14 जानेवारीपासून तिसरी बॅच सुरू करत आहोत. ही तिसरी बॅच आहे, ज्यामध्ये या तिसऱ्या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे की याची फीस तुम्हाला फक्त पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरसाठी फक्त आणि फक्त 3,000 रुपये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 चे सर्व मटेरियल म्हणजेच PDF विश्लेषण, प्रत्येक घटकांचं विश्लेषणाच्या नोट्स मिळतील. प्रत्येक घटकावरचे साधारणतः 200, प्रत्येक घटकावरचे 200 असे म्हणून 4,000 प्लस प्रश्न तुम्हाला सरावासाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जे बुक आहे ते देखील तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पेपर 1 चं मिळेल. त्यानंतर पेपर 2 चे देखील तुमच्या विषयाचे जे 2019 पासूनचे जे प्रश्नपत्रिका आहेत उत्तरासह तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर लाईव्ह लेक्चर आणि जास्तीत जास्त तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पण पूर्ण सिलेबसनुसार पेपर 1 आणि पेपर 2 चं देखील. त्यानंतर याचबरोबर तुम्हाला 5 टेस्ट सिरीज, म्हणजेच आपण जर पाहिलं तर ती टेस्ट सिरीज आता पहिली टेस्ट सिरीज 14 जानेवारीला आपली लॉन्च होईल, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपण सेटची जी काठिण्य पातळी आहे त्याच्या लेवलची आपण काठिण्य पातळी आणि वेटेज देखील त्याच पद्धतीचं ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पेपर 1 च्या 5 टेस्ट सिरीज मिळतील आणि पेपर 2 च्या देखील 5, अशा पद्धतीनं 10 टेस्ट सिरीज मिळतील, ज्या पूर्ण सिलेबसवर अवलंबून असणार आहेत. त्याचं विश्लेषण सहित मिळणार आहेत. तुम्हाला PDF टेस्ट सिरीज मिळेल, त्याचं विश्लेषण त्या दिवशी संध्याकाळी होणार आहे. अशा पद्धतीचं हे सर्व कोर्स पेपर 1 जो आहे तो सर्वांसाठीच आहे अनिवार्य, आणि पेपर 2 साठी आपण मराठी, त्याचबरोबर इंग्रजी, त्यानंतरनं अर्थशास्त्र, त्यानंतरनं वाणिज्य, ग्रंथालयशास्त्र या विषयातून आपल्याला पेपर 2 उपलब्ध असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी 9689 04 77 38 बघा. पण आपले क्लासेस हे लाईव्ह स्वरूपात दर दिवस नियमित असतात आणि ते लेक्चर्स तुम्ही कधीही आणि किती वेळेसही पाहू शकता नंतरनं देखील. म्हणजे तुम्ही जर लाईव्ह लेक्चर ऐकू शकला नाही तर तुम्हाला ते रेकॉर्डेड कधी आणि किती वेळेसही पाहता येणार आहे. त्याचबरोबर आपल्या क्लासमार्फत आपण रविवारी मोटिवेशनपर म्हणजेच अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यासाठी, त्या अभ्यासभिमुख दृष्टिकोन तुमच्यामध्ये विकसित करण्यासाठी देखील आपण वेगळं लेक्चर्स घेत असतो, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे त्यांनी 9689 04 77 38 या नंबरला कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.